ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत, की इकडे मात्र आता प्रिया खूप हट्ट करू लागते. त्यामुळे घरातील सगळेजण तिला औषधं देण्याची परवानगी देतात. त्यानंतर आता रविराज औषधांची चिठ्ठी तिच्या हातात देतो आणि इकडे अर्जुन रूममध्ये काम करत असताना सायली त्याला म्हणू लागते, "बघितलं ना सर, प्रियाला किती काळजी आहे तिच्या आईची आणि उगाचच तुम्ही तिच्यावर संशय घेता." तर तेव्हा अर्जुन फक्त "हो, हो" असं करत असतो. त्यामुळे आता सायली चिडते आणि वैतागून झोपायला जाते. इकडे मात्र ती झोपी गेल्यावर तिच्या पायावरची जन्मखून आता अर्जुनला दिसते आणि इकडे अर्जुन उठून तिच्या पायाजवळ जातो. तेवढ्यात मात्र तिने पाय झाकून घेतलेला असतो आणि अर्जुन तिथली फाईल उचलतो आणि म्हणतो, "अरे, ही फाईल इथं होती का?" म्हणजे अर्जुनने सायलीच्या पायावरची जन्मखूल बघितलेलीच नसते. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात आणि आता नाश्ता करताना दूध बनवून सायली आणते. तेवढ्यात रविराज तिला म्हणतो, की "या सगळ्या गोळ्या प्रतिमाच्या आहे आणि तू दे." तेवढ्यात लगेच प्रिया तिथनं उठते आणि तिच्या हातातनं दूध आणि गोळ्यांची सगळं औषधं घेते आणि त्यानंतर ती म्हणते, की "तू कशाला देणार? हे सगळं मी देणार. माझी आई आहे ना ती." तर त्यावर मात्र सायलीलाही आनंद होतो आणि ती म्हणते, "काही हरकत नाही. तू दे प्रतिमा आत्याला." त्यानंतर मात्र आता ती त्या गोळ्या घेते आणि दूधही घेते आणि त्यानंतर प्रतिमाला औषधं सगळ्यांसमोर देते आणि मात्र ती गोळ्यांची बाटली आता ती स्वतःच्या ओढणीमध्ये झाकून ठेवते. कारण आता तिला ती बाटली बदलायची असते. आणि लगेचच ती घाईघाईमध्ये "मला उशीर होतो आहे, कॉलेजला जायचं आहे" असं म्हणून तिथनं पळ काढते. इकडे मात्र अर्जुनला तिच्यावर संशय येतो. त्यामुळे तोही "मला अर्जंट मीटिंग आहे" असं म्हणून तिच्या मागोमाग जातो. प्रियाचा पाठलाग करत अर्जुन तिच्या मागेपर्यंत पोहोचतो. त्यानंतर प्रियाची गाडी महिपतच्या घराजवळ येऊन थांबते आणि गाडीतनं उतरताना प्रियाच्या लक्षात येतं, की अर्जुनची गाडी आपल्या मागे आहे. त्यामुळे ती घाबरते आणि आता काय करावं हे तिला सुचत नाही. दुसरीकडे मात्र आता सायलीच्या मनामध्ये विचार सुरू असतो, की काहीतरी करायला हवं आणि अजून दुसरा काहीतरी मार्ग काढायला हवा. असं मात्र ती गणपती बाप्पाशी बोलत असते. इकडे तिच्या मनात विचार येतो आणि ती लगेच डॉक्टरांना फोन लावते. त्यावर डॉक्टर तिला सांगतात, की "हरकत नाही, आपण एक काम करू शकतो, पण त्यामध्ये खूप रिस्क आहे." तर तेव्हा सायली म्हणते, "कुठलं काम?" तर तेव्हा डॉक्टर सांगू लागतात, की "जो ॲक्सिडेंट पहिले झाला होता, ज्यामुळे त्यांना एवढा मोठा शॉक बसला आहे, तो आपण पुन्हा घडवून आणला तर कदाचित त्यांना सगळं काही आठवेल, पण यामध्ये मात्र रिस्क आहे." तर तेव्हा आता सायली विचार करू लागते आणि ती डॉक्टरांना कळवते म्हणून फोन ठेवते. इकडे मात्र ती विचारतच असते. दुसरीकडे आता प्रियाच्या लक्षात येतं, की अर्जुनची गाडी आपल्या मागे आहे. त्यामुळे ती खूप घाबरते आणि तिला खूपच गोंधळ उडतो. त्यामुळे ती घाईघाई गाडीतनं उतरते आणि इकडे आता बाहेर येऊन अर्जुनच्या खिडकीजवळ उभी राहते. त्यानंतर अर्जुनही दरवाजा उघडतो आणि प्रिया म्हणते, "तू इथे काय करते?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "अगं, हा प्रश्न पण मी तुला विचारायला हवा." तर तेव्हा ती म्हणते, "तसं काही नाही, माझी इथे मैत्रीण आहे. तिथून तिला घ्यायचं आहे. पण काय आहे, माझ्या गाडीच्या चाकची हवा मला चेक करायची होती म्हणून मी खाली उतरले. पण तू काय इथे करतो?" तेव्हा अर्जुनही मुद्दाम तिला सांगतो, "अगं, इथे काय आपल्याला वेळ भेटत नाही. त्यामुळे म्हटलं बाहेरच भेटावं म्हणून तुझ्या मागे आलो होतो." आणि ते मात्र तिला खरं वाटतं. अर्जुन खरंच माझ्या प्रेमामध्ये बुडाला आहे, असा तिचा विश्वास होतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो, "माझ्या ऑफिसमध्ये कॅबिनमध्ये आपण निवांत भेटू. तिथल्यापेक्षा सेफ जागा कोणतीच नाही." असं म्हणून तो तिला बाय करून निघून जातो. इकडे मात्र सायली विचार करत देवाजवळ उभी असते. तेवढ्यात तिथे रविराज येतो. तो देवाच्या पाया पडतो. त्यानंतर मात्र तो तिथनं निघताना सायलीला म्हणतो, "सायली बाळा, जरा कॉफी देतेस का?" परंतु सायलीचं काही लक्ष नसतं. म्हणून रविराजला शंका येते. तो पुन्हा मागे फिरतो आणि सायलीला हात लावून हलवतो आणि म्हणतो, "सायली, काय झालं?" तर तेव्हा ती लगेच भानावर येते आणि म्हणते, "काका, काही पाहिजे होतं का तुम्हाला? काय म्हणालात का?" तर तेव्हा तो म्हणतो, "अगं, ते ठीक आहे, पण काय झालं काय?" तेव्हा मात्र डॉक्टरांशी जे काही बोलणं झालं ते सगळं ती रविराजला सांगू लागते. रविराजलाही तिचं म्हणणं पटतं आणि ती म्हणते, "पण आपण हे करायचं कसं? यामध्ये तर रिस्क आहे." तर तेव्हा तो म्हणतो, "हरकत नाही. एवढ्या दिवस मी तिची वाट बघितली आहे आणि रिस्क घेऊन जर माझी प्रतिमा मला परत मिळणार असेल, तर मी हे नक्की करेन." परंतु सायलीच्या मनात प्रश्न येतो, की या गोष्टीला पूर्णाई मात्र कधीच परवानगी देणार नाही. तेव्हा रविराज म्हणतो, "त्याची काळजी तू करू नको, मी बोलतो पूर्णाईशी." त्यानंतर आता घरामध्ये विषय काढला जातो आणि लगेचच पूर्णाई नकार देते, की "नको, यामुळे काहीतरी भलतं-सलतं घडेल." परंतु आता रविराजही ऐकायला तयार नसतो आणि तोही
पूर्णाईला खूप समजावतो. इकडे कल्पना आणि प्रताप सुद्धा तयार नसतात, परंतु आता रविराजला त्याची बायको पुन्हा मिळावी या गोष्टीच्या भावनिक गोष्टीमुळे तेही सगळेजण तयार होतात आणि इकडे रविराजला होकार देतात. आणि पुढे आता रविराज आणि सायली पुन्हा या ॲक्सिडेंटचा पुनराव पुनरावृत्ती करणार आहे आणि त्यामुळे प्रतिमासकट सायलीला सुद्धा झालेल्या सगळ्या गोष्टी पुन्हा आठवणार आहे. पुढील भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुनला मात्र प्रियावर शंका असते, त्यामुळे तो तिच्या उजव्या पायावर कॉफी सांडतो आणि कॉफी सांडल्यामुळे तिचा पाय भाजतो आणि तो धुण्यासाठी ती बाथरूममध्ये जातो. इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो, मला पूर्ण खात्री आहे आता ती त्या पायावर मात्र धुवून आल्यावर मी तिचा पाय पुसेल आणि मला लगेच कळेल. आणि ती बाहेर आल्यावर अर्जुन म्हणतो, मी तुझा पाय पुसून देतो, परंतु ती नकार देते आणि तशीच जाते. आणि ती बाहेर पडताना मात्र तिच्या पायावरचे मार्करचे पेनचे ठसे हे अर्जुनच्या रूमवरच उमटतात. त्यामुळे त्याच्या लक्षात येतं की तिच्या पायावर जो काही ठसा आहे तो खोटा आहे. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.